बाय 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 बाय. तिला सांगितलेलं थांबायला घरी, तर ते थांबायला नाही बोलते माझं राशन आलाय बोलते गावाचा. हा आपला दादूच भेटलाय. दादूच काय नाव कसा? माझा नितेश शिवकर नाव आहे. मी दादांचे व्हिडिओ रोज बघतो आणि एक नंबर व्हिडिओ असतात. काय आता झाला त्याला तर भाव वाढला काय 12 रुपये होते. तुमच्या जमान्यात राहिले 12 रुपये वडापाव होता. 300 किलोमीटर फक्त बाकी राहिलेलं आहे. गोव्यामध्ये स्पेशल ना ही अशीच सकाळ सकाळ कुठच्याही हॉटेलमध्ये जावा तुम्हाला असाच नाश्ता भेटेल. आणि आता इथनं बरं आपलं युटर्न मारून बरोबर बघा ह्या दिशेला जायचं आहे. चेक करतात का कुठे डॅमेज वगैरे आहे की नाही. आपलं काम म्हणजे एकदम परफेक्ट असतो. बघा ही आहे आपली थाली आणि हे 3 फिश. मित्रांनो, दिल्ली ते गोवा या तिसऱ्या भागामध्ये तुमचं सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मस्त आंघोळ वगैरे झालेली, फ्रेश वगैरे झालेलं आहे. देवाची बत्ती वगैरे काय केलेली आहे वगैरे एक देवा. तिथे ही आई गावची आई सासू बिट्टू रोशनी. आमच्याकडे अशी पण खुशखबर येणारच असं पण. पिल्ला चल बाय. बॅग वगैरे घेऊया ना तर निघूया. चला वाजल्या तर बरोबर 3 वाजलेस. उद्या सकाळी आपल्याला डिलिव्हरी द्यायची आहे. चला इथे बघ, इथे बघ, इथे बघ, इथे बघ. मुंबईनं दिल्लीला गेलो 11 दिवस बोलली नाही माझ्यावर. आता इथून परत गोव्याला चाललो आहे. काय किती दिवस बोलणार नाहीस? हां. आणि स्पेशल तुम्हाला माहिती आहे आज सिद्धीने आम्हाला गिफ्ट दिला. सिद्धी पास झाली, पास 10वीची परीक्षा. नाही 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 सिद्धी पास झाली. अशी पण ज्युनियर KG आता सिनियरला गेली. हां सिद्धी ते सगळं रिजेक्ट. A+ सॉरी A+. चला आता भेटून मिठ्या मारते. नंतर गेल्याच्या नंतर एक फोन नाही करणार ना सिद्धी? नाही करणार? नाही करणार ते. चला निघूया. चला श्री स्वामी समर्थ. बत्ती वगैरे केली. हे बघा आई सासू बघा कशी बसली एकदम. चला चला निघालो. चला बाय 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 बाय. चला बाय. यस यस यस. वाटच बघत होतो 3 सव्वा 3 म्हणजे 3:30 व्हायची. कारण भरपूर गरम होतं ना. विचार केला की जर ऊन कमी झाला त्यानंतर मग आपण निघूया. चला हे बघा आमचा गोल मंदिर. आणि दादरमधनं आपल्याला डायरेक्ट बाहेर पडता म्हणजे आपल्याला अटल सेतू मारायचं आहे. कारण आतमधून नको जाऊया, डायरेक्ट बाहेरच्या बाहेर घेऊया. जे टेन्शन नाही. आई बोलायचं काय 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 बोलतो हा. हां काय बोलते? तिला सांगितलेलं थांबायला घरी, तर ते थांबायला नाही बोलते माझं राशन आलाय बोलते गावाचा. ये बड़ी अच्छी बात कही आप. गावच्या लोकांना म्हणजे असं एक हे असतं ना, म्हणजे एक नाही मला गावचाच पदार्थ खायची इच्छा असते. हीच काय म्हणजे माझे भरपूर असे जे गावात राहणारे व्यक्ती ज्यांचा जन्म गावात आला आहे ते मुंबईत राहू शकत नाही. असं आहे. आता बोलते बरोबर बोलते. लेकिन समोर बरोबर बोलत नव्हती. बरोबर म्हणून जावयासमोर बोलते. हे बघा दादर. चला आपण बघा आता बरोबर फायर गार्डनला आहे. आणि फायर गार्डन बघा हा दुसरा गार्डन. हा एक पहिला. त्याच्या अगोदर इथे टोटली असे बाजूबाजूला 5 गार्डन आहेत. चला इथून डायरेक्टली जे वडाळा वगैरे यासाठी इथून शॉर्टकट लक्षात ठेवा. डायरेक्ट अटल सेतूला जायला. हो नो आपण निघालो बरोबर फरीदाबादवरनं बरोबर गोवा 2200 ते 2100 किलोमीटरचा आपण हे अंदाज पकडला. पण आपला तो अंदाज आता परफेक्ट होतोच आहे. असा पण आपण 4 राज्य क्रॉस करून आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपल्या घरी आलेलो. त्यानंतर परत 5व्या स्टेटमध्ये आपण जाणार आहे म्हणजे गोव्यामध्ये. खर्च तो खूप झाला यावेळी या प्रवासामध्ये. कारण आपण कंटिन्यू एक्सप्रेस हायवेनीच प्रवास केला आहे. कुठल्या आतल्या गल्ली गोळ्यात किंवा बारक्या एक्सप्रेस हायवेवर कुठचा केला नाही. डायरेक्टली जो नॅशनल NH आहे
त्याच एक्सप्रेस हायवेवरनं प्रवास कंटिन्यू करतो असं आपण. आणि आता आपण आजचा जो प्रवास करतो आहे तो भाऊनू खूप थरार प्रवास असणार आहे, रात्रीचा प्रवास. कारण गरमी खूप असताना आपण जे दुपारी निघालो बरोबर 3 वाजता घर सोडलं आहे, तो आपल्याला सकाळपर्यंत आपल्याला तिकडे पोचायचं आहे गोव्यामध्ये. कारण मुंबईत त्यांची माणसं आहेत ना ती डायरेक्टली गोव्याच्या दिशेला येत आहेत. मला बोले विजय भाई अपन 8 बजे तक उधर पहुँचेंगे. बोलो ठीक है मालिक, आप आ जाओ, कैसे भी करके आपण उधर मिल जाएंगे. आता फक्त हा उरलेला जो प्रवास होता आपला बरोबर 550 किलोमीटरचा, बाकीचा आपण केलेला बरोबर 1450 किलोमीटरचा आपण प्रवास मागच्या 2 ब्लॉगमध्ये, म्हणजे आपले 2 एपिसोड टाकलेले आहेत, दिल्ली ते गोवा या 2 भागामध्ये. डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला लिंक देतो, त्या लिंकवर जावा. पहिले आधीचे जे आपले एपिसोड आहेत रिटर्नचे ते बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला हा प्रवास कळेल की आपण कुठून करतो आहे प्रवास. डिझेल टाकायला गाडी लावली आपण. डिझेल तर टाकायला लागणार कारण एवढा लांबचा प्रवास करतो आहे. कारण एमटी झालेली टाकी तुला आता ही आपण भरली बरोबर 3ऱ्यांदा आपण डिझेल फुल करतो आहे. दिल्लीपासून ते आता महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपल्या मुंबई पनवेलमध्ये आता आपण आहे 3ऱ्यांदा फुल करतो आहे. खर्च तर सगळं भरपूर झालेला आहे. तुम्हाला मी सगळं ह्या एंडिंगला तर मी तुम्हाला शेअर करेलच किती खर्च झाला किती नाही. खूप खर्च झाला आहे भावांना. मी तुम्हाला सांगतो जेव्हा मी गाडी भरायला गेलो ना त्या ठिकाणी मला एक बिहारी होता म्हणजे दिल्लीवाला. तर मला तो बोलला की सरजी आपको भाड़ा तो बहुत लगेगा रहेगा. बोलो हाँ मलिक भाड़ा तो अच्छा लगा है. बोलो मला तो बोला लगा कि कितना 70,000 तो रहेगा ना. बोलो मेरे को नहीं मालूम है, मेरा भाई ही भाड़ा है उसको मालूम है. तो बोल तो नहीं यहाँ से तो 70,000 रुपया मतलब कन्फर्म किया है. वाह 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 वाह. म्हणजे दिल्ली ते गोवाचा भाडा 70,000 रुपये घेतला आहे आणि आपल्याला किती दिलं आहे 37,000. मी तुम्हाला आत्ता क्लिअर करता 37,000 रुपये आपल्याला भाडा भेटला आहे रिटर्नचा. म्हणजे विचार करा किती खाचा मारला आहे त्या भाड्यामध्ये. दिल्ली ते गोव्याच्या भाड्यामध्ये 70,000 रुपये पार्टीने भाडा घेतला म्हणजे समोरच्या माणसाने, आणि आपल्याला दिलं आहे 37,000 रुपये. चला डिझेल टाकूया, पहिला फुल करूया. तर मंडळी नाही बघा यासाठी ठिकाणी आपण थांबलेलो चहा प्यायला. आपला हा फेवरेट असा म्हणजे शालीमार हॉटेल आहे. आणि हा आपला दादूच भेटला आहे. दादूच काय नाव कसा? माझा नितेश शिवकर नाव आहे. मी दादांचे व्हिडिओ रोज बघतो आणि 1 नंबर व्हिडिओ असतात. तुषार भाई काय बोलतो? हो तुझं नाव काय? माझं नाव तुषार तुरे. तुषार हे तुम्ही सगळे इथलेच ना आपले? हो दादा. म्हणजे देवळचे दादा तुम्ही इथले प्रॉपर? म्हणजे आपल्या हॉटेलमधले काका आहेत आपले इथले. नाव तुमचं? माझं नाव कमलाकर तांडे. कमलाकर तांडे. म्हणजे आमच्या म्हणजे प्रॉपर मुंबईमध्ये पण सुद्धा ना आपले सगळे म्हणजे आगरीच आहेत सगळे. बरं वाटते जरा इथे थांबल्यावरती जरा वाटे की आपलाच हॉटेल वाटते इथे. इंदापूरवाल्यांनी पहिले विचारलं कुठलं गावातलं वगैरे, कारण मला माहिती तिथले माझे दोस्त वगैरे असतात. कारण इथली जी चहाची स्पेशल आहे ना भाऊनू, जे मला चहा लय आवडते इथली. एक स्पेशल चहा पियालो की डायरेक्टली गाडी पोलादपूरला जाते. तुम्हाला माहिती आहे आपली दिल्लीवरनं गाडी भरलेली डायरेक्ट आपण चाललो आहे गोव्याला. भाऊ सिगरेट पिऊ नको, हानिकारक आहे लक्षात ठेवू. चला भाऊ कसं बाईक ना मजेत नाही का? चहावर घेणार नाही तुम्हाला आम्ही विचार. दादाने आपल्याला पहिली चहा विचारली बाबा चहा घेतो काय, तुला चहाची ऑर्डर दिलेली आहे. दादाने पैसे पण दिले. दादा तो बघा बोलतो घरी चला, बोलतो ना घरी नाही. ॲक्च्युली तिला ना रात्र ॲक्च्युली तिथे ना जरा रस्ता खराब आहे इंदापूरला. तर त्याच्यामुळे ना तिला रात्री काळू व्हायच्या अगोदर तिला पोहोचवायचं. आता मुंबई डायरेक्ट. आता डायरेक्ट गोवा. गोवा दिल्लीवर ना गोवा, मुंबई नाही. कधी वाटला सुट्टी नक्की, असली नक्की, तुमच्या सोबत येईन. मला बदली नाही बिंदास कधी असला ना बाबा ड्रायव्हर पाहिजे. स्पेशली केरळला जातो ना तेव्हा मला अशी गरज लागते अशी. पण जायचं कधी मला एक मेसेज फक्त कर, माझा नंबर घेऊन ठेवून त्याला आपण जावणार. दादांना नंबर वगैरे देतो. पण बोला चहावर पिया मस्त की स्पेशल म्हणजे. चला भावांनो निघालो. त्या भावाला भेटलो आणि फोटोवर काढला. आता डायरेक्टली थांबायचा नाही. गट आई बोलते की पिक्चर मधला हिरो दिसतो माझा जावं. थँक्स, लव यू. मला स्वतःला हसायला आला. आई असते
चहा पिऊन जरा बरा वाटलं यार, म्हणजे जरा एनर्जी पण आली, एनर्जी पण. अजूनसुद्धा नागोंडा ब्रिजचा बघा काम पेंडिंग आहे. आणि आपले जे मंत्री संत्री आहेत ते बोलतात की मेच्या 31 तारखेला तुम्हाला तुमचा कोकणचा रस्ता एकदम व्यवस्थित असेल असे म्हणतात. काय बोलायचं यांच्यावरती? तुमच्याकडे काय रिप्लाय आहे काय? आता तुम्हाला ट्रॅफिकची टोळी दाखवते बघा. ह्या साईडला ह्याने बघा, या बाईकवाल्याने हेल्मेट नाही घातलाय पण आपल्याला पकडतील बघा. साईडला आहे बघा, हे बघा आता साईडला गेलं बघा. लिगली जर बोलायला गेलो ना भाऊ, आपल्याकडे जाम पॉईंट असतात. आता माझ्यासमोरच एक बाईकवाला गेला, त्याला त्यांनी सोडला पण मला पकडला भाऊ. मोठी गाडी दिसली की यांना असं वाटते की करोडो म्हणजे करोडो कमवता, यांना असं वाटते. काय बोलायचं, पण कसं यांच्यावर ना एकदम वरच्या आवाजात, एकदम रॉयल आवाजात बोललेला बा चांगलाच. तरी पण घाबरलात ना यांच्यासमोर तर मग बाई तुमचा किस्सा खाली करतील 100%. चला, यांचा नाद ना आपण करायचा आणि हे लोक आपला नाद नाही करत कधी. आई असते मला बघून. बघितला मी घाबरलो. काय घाबरायचं नाही. ॲक्च्युली आता थोडासा काळोख वाटेल असं, पण आता इंदापूरला प्रॉपर पोचलो आहे आणि आता हिला उतरायची आता घाई झाली आहे. तिचा गाव आला ना काळोख आहे बघा. प्रॉपर आता इंदापूरला पोचतो आहे. आईला जरा सोडूया इथेच. म्हणजे इथली रिक्षा आहे जी टमटम आहे ती करून देऊया, म्हणजे नंतर मग इथनं आपण डायरेक्टली जर टमटम नाही भेटली तर मग आपल्याला इथूनच जावं लागेल. हां चला चला चला. हे बघा हा इंदापूर. हे बघा गाडी लावली डेपोमध्ये. हा डेपो आहे इंदापूरचा. आणि हे बघा आई झाली पुढे. हिला पहिला सोडूया डायरेक्टली टमटमनी, म्हणजे रिक्षाने. बघा सामान बघा तिथे लय वांदे भाऊ. हे बघा हिला या रिक्षामध्ये बसवलं आहे 2642. काय करायचं? चला इंदापूरचा स्पेशल वडापाव खाऊया. श्री समर्थ कृपा वडापाव. ठीक आहे, 2 वेगळे करा आणि 1 वेगळा करा. किती वडापाव आहे? 15. मुंबईमध्ये 20 रुपये वडापाव आहे, पण इथे 15. काय आता त्याला तेलाचा भाव वाढला का? 12 रुपये होते. पुढच्या जमान्यात राहिले होते 12 रुपये वडापाव होता. मुंबईमध्ये 20 रुपये आहे. नशीब बोल. मग ॲक्च्युली वडापावची टेस्ट इथे चांगली असते हायवेला, अशी नाही असते. चल जा 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 सावकाश जा. चला हिला बाय करूया. जावा सावकाश घेऊन जावा, सावकाश जा. चल नको तू खा, मी घेतलेत 2. एकीला सोडला. मला म्हणते तुम्ही पण चला. बोलो नाही का नाही बाई म्हणा आहे. चल चल चला आपण पण निघूया. 2 वडापाव नाश्त्यासाठी घेतले. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. आपला वडापाव सुद्धा आलेला आहे. आता पहिली बत्ती गेली कारण संध्याकाळ झाली ना. थोडं पहिले स्वामींना बत्ती दाखवूया, नंतर मग आपल्या प्रवासाला निघूया. अहो पहिलं देवाचं नाव गुणगान पहिला घ्यायचा प्रवासामध्ये. प्रवास जर चांगला सुखाचा करायचा असेल तर. चला तिला सोडला, आता आपण पण निघूया. चला आता डायरेक्टली थरार प्रवास. फुल रात्रभर आपण गाडी चालवणार आहे फुल. हे बघा एस टी इथनं मुंबईच्या दिशेला चालली आहे पनवेल. पहिला वडापाव खाऊन घेऊया कारण गरमा गरम आहे, तोपर्यंत खायला मजा येणार. वडापाव तर लई टेस्ट असतो. कधी प्रवासात आलात एकदम इमर्जन्सी भूक लागली, तुम्हाला जेवायचं नसेल तर मग इथे इंदापूरला मस्त 2-3 वडापाव आलेत, छान भेटत. मानगाव क्रॉस केलाय, 7:30 वाजलेत.
कोकणात आणि पाठीमागे आता पाऊस पडून गेला असं पण रिमझिम. पण आपल्याला काय ऑन द वे आपल्याला काय भेटला नाही पाऊस. पण जिथे जिथे आपण पुढे पुढे चाललोय तसा तसा जे रस्ता आहे संपूर्ण ओला दिसतोय आणि थंडी तर आहेच. आता आपण एवढा प्रवास करून आलो आहे गोव्यामध्ये म्हणजे कोकणामध्ये. बाकीच्या राज्यामध्ये आपल्याला जी थंडी वगैरे काहीच नाही लागलेली आहे. भले रात्र असून दे, दिवसाचा तर मला माहितीच आहे टेम्परेचर खूप हाय असतो. पण रात्रीच्या टायमाला सुद्धा राजस्थानमध्ये पण नाही, ना हरियाणामध्ये नाही, ना गुजरातमध्ये, दिल्लीमध्ये पण नाही. पण भाऊ कोकणामध्ये आल्यानंतर थंडी वाजायला लागली. याला म्हणतात खरं कोकण स्वर्ग. स्वर्ग भरपूर असं पण कोकणात पाऊस चालू झालेला आहे. रत्नागिरीच्या दिशेला पण पाऊस चालू आहे. मी फोन केला तर ड्रायव्हर एक आपला पुढे गेला आहे नितेश खामकर म्हणून. मला बोलला बिजू मला तिकडे पाऊस भेटला आहे तर तुझी काय अपडेट तुला अजून काय मला पाऊस भेटला नाही. हे सावकाश आहे. संगमेश्वर पोहोचलो भाऊ संगमेश्वरला. ते पण किती माहिती आहे साधारण 5.5-6 तासात आपण पोहोचलोय संगमेश्वरला मुंबईत ना. तुम्हाला माहिती आहे आता आपण बरोबर 1800 किलोमीटर गाडी चालवली आहे. 1800. आता राहिल्याबरोबर 300 किलोमीटर आणि आपण पोहोचलो कुठे माहिती आहे बघा. हात खांबा. अजून बरोबर 300 किलोमीटर फक्त बाकी राहिलेलं आहे. म्हणजे आजच्या दिवशी आपण तिकडे पोहोचणार. बरोबर गाडी चालवली आहे का लेट झाली आहे का लवकर आलो आहे. 4 दिवसात 1800 किलोमीटर म्हणजे ऑलमोस्ट आता आपण 2000 किलोमीटर कंप्लीट होणारच आपली हिशोबन. राजापूरला तर पोचायला आलो. तिची सुद्धा इच्छा चालायची आणि माझी तर काय सांगू तुम्हाला, मला तर आता झोपायची इच्छा आहे कारण पाठीमागे कंबर थोडीशी दुखायला लागली आहे. विचार करत होते की अजून त्याचे वाढलेत बरोबर 12:30 म्हणजे 3:30ला निघून आपण 12:30ला बरोबर राजापूरला पोहोचलो आहे. आपण आता बरोबर नांदगावला पोहोचलो आहे. झोपेचा तर विषय लांबच ठेवा पण गाडी चालवायचा विषय ऑन आहे भावानो. ऑन फुल फायर बघा ना. हा अजून सुद्धा झोप येत नाही पण मात्र कामाला आपण 100% देतो. 100% बरोबर ना. त्यालाच खरा म्हणतात. चला आता डायरेक्ट एंट्रीच करूया. डायरेक्ट एंट्री. ना झोप ना काय ना काय ना काय. ते बोलतात ना की प्रवास करायसाठी जिद्द हवी. सेम. चला तिथे लावूया गाडी साईडला. बॉर्डरमध्ये तर एंट्री केली मी गोवा बॉर्डरमध्ये. पण जी मी मागच्या टायमाला आलेलो तेव्हाची जी पावती आहे ना म्हणजे ह्या महिन्याची पावती एप्रिलच्या महिन्यातली ती मी आता शोधतो तर माझ्या भेटत नाही. हरवली म्हणजे. तर मी तिकडे त्यांना बोललो की ते बोलले की 100 रुपये लागतील. मी 100 रुपये तुम्हाला देणार नाही मी. मग ते मला बोलले की एक काम कर तुझा मोबाईल दे फोटो काढतो. तर फोटो काढून घेतला त्याच्यात टेम्परवरीसाठी. कशी हरवली का माहीत नाही. ह्याच्यातच व्हिडिओ सगळं ठेवतो पण काय माहीत नाही. हे बघा या पेट्रोल पंपात थांबलो आहे आणि झोपे आता डायरेक्टली बरोबर 4:30 झालेत. लवकर उठूया आणि आपला म्हणजे गाडी खाली करायला हवी. इथनं बरोबर साधारण 40 किलोमीटरवरती आपलं 40 नाही 35 किलोमीटरवरती आपलं लोकेशन आहे. म्हापसाच्या अगोदरच आहे वाटतं. म्हापसाच्या मध्ये. चला झोपे आणि लगेच 8 वाजता उठून निघूया. शिव सकाळ तुम्हा सर्वांना. बरोबर गोव्याच्या आतमध्ये येऊन आराम केलेला 4.5 तास मस्तपैकी जरा झोपलो. आता टी पी तर ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे आपली होती टी पी अशी पण. आणि कपडे घालूया म्हणजे शर्ट घालूया. शर्ट आणि खाकी आहे बघा. खाकी शर्ट म्हणजे खाकी शर्ट खाकी पॅन्ट. नियमाचं पालन करूया. चला आता किलोमीटर काही जास्त राहिलेलं नाही. गाडी ती आपण इंडियनच्या पंपात लावलेली. नाश्ता वगैरे करूया इथेच बाहेरच म्हणजे रस्त्यावरतीच एक छोटासा हॉटेल आहे. नाश्ता करून निघूया. काय बघूया तिकडे नाश्ता आहे काय. नाहीतर तिकडे नसेल नाश्ता मग आतमध्ये जाऊया. आजगाव तिथे आपण चाललो आहे. चला
चला हा बघा पाठीमागेच आपली गाडी लावली आहे पार्किंगला आणि हा पेट्रोल पंप आहे. हा हायवे आहे. समोरच बघा तिकडे एक छोटंसं हॉटेल आहे. तिकडे जाऊया नाश्ता करायला. भूक तर लागली अशी पण बघूया तिकडे काय का नाश्ता वगैरे. आपण सांगितलेलं आहे पण नाश्ता सकाळ सकाळ खावणं जरा डेंजर होता. एक सिंगल ऑमलेट सांगितलं आहे म्हणजे इथली स्पेशल गोव्याची भाजी असते ती आहे. ॲक्च्युली गरम आहे ॲक्च्युली अंडा. ही आली भाजी चण्याची भाजी आहे. गोव्यामध्ये स्पेशल ना ही अशीच सकाळ सकाळ कुठच्याही हॉटेलमध्ये जावा तुम्हाला असाच नाश्ता भेटेल. ओली भाजी आणि मस्त 2 पाव. नाश्ता झाल्याच्यानंतर 1 तासाने आपल्याला लोकेशन आला. त्याच्या आता कोण माणसं नाही आहेत. मला बोलतो कोई बंदा रहेगा तो मेरे को भेजो. तो बंदा मैं क्या उधर से दिल्ली से क्या बंदा लाया हूँ. चला जाऊया लोकेशनला. चला सेल्फ मारलाय निघूया आता. आपलं लोकेशन पण आलेलं आहे. इथे थांबून पण आपल्याला भरपूर वेळ झाला. असं पण इथे थांबून मला असं वाटते आपण 4:30ला इथे आलेलो झोपलेलो आणि आता वाजले तर बरोबर 11 वाजले. चला डायरेक्ट लोकेशनला. चलो भाई चलो. फक्त शेवटचे 40 किलोमीटर राहिले. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ. आपण आता गोव्यामध्ये तर आहे तुम्हाला माहितीच आहे. जो आपण नॉर्थमध्ये जो प्रवास केला राजस्थान गुजरात हरियाणा दिल्ली त्याच्यापेक्षा बेटर फील आहे ना आपल्याला इथे जरा जाणवते. कारण का इथे उन्हाचा प्रमाण आहे ना तो खूप जास्त आहे आणि ह्या ठिकाणी जो उन्हाचा प्रमाण आहे तो थोडा कमी आहे आणि थोडा गारवा सुद्धा आहे. तर त्याच्यामुळे प्रवास करायला खूप छान जाणवतो. असं की असं वाटते प्रवासच करत राहावा कंटिन्यू. तुम्हाला माहिती आहे आपण आता बरोबर आहे पंजिमला आणि बघा तुम्ही हा जो ब्रिज बघताय हा आहे बरोबर अटल सेतू. खूप वेळा आपण ह्याच्यावरनं आपण प्रवास केला आहे पण फर्स्ट टाइम आपण बघा ह्या बारका म्हणजे जो खालचा जो ब्रिज आहे जुनावाला त्या जुन्या ब्रिजवरनं आपण प्रवास करतो आहे. आणि आता इथनं बरोबर आपलं युटर्न मारून बरोबर बघा ह्या दिशेला जायचं आहे. तेव्हा ह्या दिशेला जायचं आहे. तर एक छोटासा तिथनं युटर्न आहे आणि आपल्या लोकेशनवरती आपण बरोबर पोहोचूया. चला तो बघा त्या साईडला बघा अट्टल सेतू आहे आणि संता मोनिका ही जेटी आहे. हे बघा बघा डेल्टिन रॉयल दिसते तुम्हाला. हां कसिनो बिसिनो सगळं ह्याच्यात आहे भाऊ त्या बोटीमध्ये. त्या आपल्या कॅटेगरीची नाही आहे. चला इथनं युटर्न मारूया. हा बघा त्याच्या बाजूने बेल्टीच्या इथनं हा युटर्न आहे. कुठेतरी काहीतरी मला वाटते गव्हर्नमेंटचं काहीतरी आहे नाही ना. आय थिंक मला असं वाटतं गव्हर्नमेंटचं वाटतं. कोण इथे राहतो का ओळखीचा. बंजिम हे बघा आपलं लोकेशन ते एंड झालेलं आहे. याच ठिकाणी खाली करायची आहे. हे बघा पाठीमागे हा गेट आहे. द कॅपिटल बार त्या बारचं नाव आहे आणि आपण इथेच गाडी लावलेली. आता बघू आता हा कधी येतील हे लोक. यांनी मला दिला टाईम 4 वाजताचा. म्हणजे खाली करणारी जी माणसं आहेत ती 4 वाजता येतील. त्याच्यानंतर आपली गाडी खाली होईल. कितने बजे आएंगे? ये होटल का आदमी कितना बजे आएगा? 4 बजे ना. आप ये बात की हो 4 बजे आएंगे 4 बजे. इधर चलेगा ना इधर गाडी लगाओ तो कुछ दिक्कत नाही ना. पोलीस बिलीस नाही. तर भाऊ ना इथे जरा थांबे आता. आता वाजलेत आता 2 पावणे 2 झाले. जेव्या वगैरे इथे बघूया तिकडे जेवायचा वगैरे आहे. खाना खा कर आए? नाही ना अभी तक. कौन है इधर? इधर तू देखेगा ना गाड़ी. यहाँ कोई दिक्कत नहीं है. तू देखेगा ना मतलब हाँ, ध्यान हाँ. देगा ना. चलेगा भाई. चला जाऊया डायरेक्ट जाऊया जेवायला. मस्तपैकी बघूया आज गोव्याची काय स्पेशल भेटते पणजीमध्ये. चला गाडी अशी इथे लावली मधी रस्त्याला. हा बघा तुम्ही हा मला असं वाटते ओळखू शकता हा ब्रिज. आहे बरोबर ब्रिज
त्या हायवेला जाऊन जॉईंट होईल. आणि छोटासाच ब्रिज आहे. गाडी बघा इथे कॉर्नर लावली आहे अशी पण. आणि त्या साईडला आहे हॉटेल. तर तिकडे जायचं आपल्याला जेवायला. इथे एक साऊथ इंडियन काहीतरी एक हॉटेल आहे, व्हेज का नॉनव्हेज बघूया चला. हे बघा इथे एक छोटंसं हॉटेल दिसलं आहे, कॅफे प्रसन्न. व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण इथे आहे. आपण जाऊया इथे आतमध्ये जेवायला चला. आतमध्ये आलो मस्त की जरा फ्रेश झालो 2 मिनटं आधी. एक किंग फिश थाली मागवली आपण. 250 रुपये थाली आहे आणि प्लस 10 वाली बॉटल. किंग फिश थाली कुठली काय माहीत नाही मला, पण एकदा बघूया खाऊन. ही बघा ही आधी आपली थाली स्पेशली थाली आलेली आहे. याच्यामध्ये भाजी बघा दाखवतो तुम्हाला किती भाजी. हे बघा याच्यामध्ये वाटाण्याची भाजी आहे. हे आहेत शिवल्या, मच्छीचा कालवण, वाटाण्याची भाजी. हा आहे आगळचं हे आहे. हे आहे किंग फिश. मावरा मावरा. चला जेवायला घ्या. का नको ना चालेल चालेल. आपण मस्त की जरा भातावर जाऊन मारूया, टेस्ट करूया. जी प्रोफेशनल टेस्ट असते मच्छीची ती तिथे भेटणार तुम्हाला. हा किंग मला मस्त खाऊया बघा किंग. त्याची टेस्ट पहिली बघूया. भारी आहे. जेवायला जवळा पण आहे जवळा. सॅलड त्याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये सुद्धा आपल्याला मच्छी दिलेली आहे. मजा आली बघ. पहिला श्वास घाऊन ना मजा आली. शिंपली बघा शिंपली. शिंपलीचा जर रस्सा यार ते बोलायचं यार फक्त आम्हाला दाखवतोस. हो आम्हाला कधी नेशील त्याकडे माझ्यासोबत यायला लागेल मला. मच्छी पण मच्छी एवढी 2 भेटले 2. आणि हे किंग फिश. खाल्ल्यावरती समजते की याची टेस्ट काय. किंग फिश संपली. फिनिश झालं जेवण. 280 रुपये बिल. 500ची नोट दिलेली त्याकडे 220 रिटर्न आले. चला पहिल्यांदा गाडी खाली करून घ्या. हे बघा गाडी इथे खाली करायला घेतलेली आहे. हे माणसं आली तिथे 4 जणं आणि जास्त काही वजन नाही. बघा हे प्लाय इथे 2-3 प्लाय आहेत आणि तो एक मोठासा छोटा बसाचा टेबल आहे. आणि हा सोहो या हॉटेलमध्ये आपल्याला गाडी खाली करायची आहे. झाली बाबा एकदाची फायनली गाडी खाली. हे बघा हा मटेरियल सगळा होता. फायनली इथे आता आपली ट्रिप एंड होणार आहे भावानो. फरीदाबादवरून निघालेलो आपण डायरेक्टली गोव्यासाठी. 4 दिवस लागले आपल्याला इथे यायला. आणि त्याच्यामध्ये आपला टोल लागलेला आहे बरोबर 2दा आपण 1000चा रिचार्ज केला. त्यानंतर परत 800चा केला. म्हणजे आपले 2750 रुपये आपले टोलला गेलेत. आणि टिपी तर ऑलमोस्ट आपण जाताना आपली काढलेलीच. तर त्याच्यामुळे टिप्याचा कुठे आपल्याला काढायला लागल्या नाहीत. टोल आणि डिझेलचाच जास्त खर्च आला. आणि तुम्हाला माहिती आहे येताना आपल्याला लागलेला बरोबर 37,000चा भाडा लागलेला. आणि तिथून समोर पार्टीने गेलेला 70,000 रुपये. म्हणजे विचार करा या धंद्यामध्ये किती खाचा मारला जातो. समजला. मेहनत करणार कोण आम्ही आणि बसून खाणार कोण ते. खूप मजा आली यार प्रवासाला. बरोबर 2080 किलोमीटरचा आपला प्रवास झाला हा इथे येईपर्यंत, गोव्यामध्ये येईपर्यंत. आणि 4 दिवसात आपण कंप्लीट केला आहे. दमलो पण जो नॉर्थचा जो प्रवास होता म्हणजे हरियाणा, गुजरात, राजस्थान तो जरा डेंजर प्रवास होता. कारण उन्हाचा तर खूप त्रास झाला. पण जसं आपल्या कोकणामध्ये आलो, महाराष्ट्रामध्ये आलो तेव्हा काहीच त्रास नाही. म्हणजे नॉर्मली आपला जो ऊन होता तो एकदम म्हणजे अंगाला भाजत नव्हता. ठीक आहे. हां येतो का एक बंद. तर झालेली आपली खाली. मित्रांनो
व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला ही आपली रिटर्नची आहे. म्हणजे टोटली सांगतो तुम्हाला खूप मजा आली यार या प्रवासामध्ये. आणि कशी वाटली मित्रांनो ही व्हिडिओ नक्की कमेंट करा आणि शेअर करा भावांनो आपल्या सगळ्या मित्रांना. तर लवकर भेटू आपण या अशा नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत भावांनो जय शिवराय आणि बाय बाय.